नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलोय गारखेडा परिसर, चिंतेपिंपळगाव, छत्रपती संभाजीनगर. ज्या बैलानं नुकतंच वडकीचं मानाचं हिंदकेसरी मैदान गाजवलं आणि हिंदकेसरीचा मानकरी झाला व मालकाचं स्वप्न पूर्ण केलं. तर चला बघूया. नमस्कार दादा. नमस्कार. आज मोठा क्षण, वडकी सारख्या हिंदकेसरी मानाच्या मैदानात बैलांनी एवढा मोठा मान मिळवून दिला. काय सांगता येईल, कसा आहे आनंद? नाही, खूप आनंद खूप झाला. कारण आमचं पण स्वप्नच होतं की बैलांनी आम्हाला हिंदकेसरी गाडा मालक करावं. हो. आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. आज वडकी सारख्या मोठ्या मैदानात पळणं आणि एवढ्या मोठ्या सीमित मोठी लढत झाली. आज बऱ्याचशा म्हणजे खूप महाराष्ट्रात चर्चेत असणारी गाडी, ती सर्वांचं फोकस त्याच्यावर होतं. आज त्या सीमित लढत झाली आणि बैलांनी ते मान मिळवून दिला. काय वाटलं त्याला? नाही, काय सेमीला जेव्हा सेमीच्या चिठ्ठ्या निघल्या तेव्हा थोडं काळजात धडधड झालीच होती. म्हणजे कारण मी नव्हतो मैदानावर. हा आमचे मित्र घेऊन गेले होते, धुराजी भाऊ. हा आणि यांचा आणि माझा फोन झाला. हे म्हणले, नाही तात्या, मी आज तुम्हाला सेमी काढूनच दाखवेन. हा. कारण आपला पण इतिहास आहे म्हणे हा की आजपर्यंत आपण सेमीला कधी मार नाही खाल्ला म्हणे. हा गाडी कोणती राहू द्या म्हणे, हा मी सेमी काढूनच दाखवेन. हा. सुतात का होईना, मी सेमी काढूनच दाखवेन म्हणे. हा. मग मी काय म्हटलं, बाबा जे होईल ते होईल. आज हिंदकेसरीचा मान हे वर्षानुवर्ष पारंपरिक खेळ आहे. हिंदकेसरीचं वडकीचं मैदान आणि हे मान वर्षानुवर्ष लोक झटतायत याच्यासाठी. आज 20-30 वर्षापासून झटताय, पण हा मान खूपशा लोकांना मिळाला नाही. नाही, कारण काय आम्हाला विश्वास होता आम्हाला तो मान मिळेल. कारण आमच्या इथं पण ते मैदान दत्त जयंती निमित्त होतं. हा आणि आमच्या इथं पण दत्त जागृत दत्त आहे, समजा तिरगुणी आमच्या शेतामध्ये. हो. त्यामुळे आम्हाला विश्वास होता त्या मैदानात आपला बैल राहील. आज कितीक मैदान झाले हरण्याची? हरण्याचे भरपूर मैदान झाले. आता आता काही हे नाही बाया, म्हणजे काही गिनती नाही केली त्याची, पण जाईल त्या मैदानात गुलाल करतो बैल. आज जवळपास 1000 गाड्यांची, जवळपास 1000 गाड्यांमध्ये आज बैल राहिला. बैलांनी वर्चस्व मिळालं व पब्लिकला पळून 5 नंबरचा मानकरी झाला वडकीला. हो, झालं. नंबर अजून जवळचा भेटला असतं, पण काय झालं, पब्लिक ते स्टेज समोर जास्त पाठीमध्ये आली होती. हा आणि बऱ्याच दिवसापासून बैल कडन आलाच नाही ना, मधनच चिठ्ठ्या लागत राहिला. नाही तर बिनजोडला दोन्ही खांदी पब्लिक पळतो बैल. त्यामुळं काय असं वाटलं नव्हतं कडपिन लागली तर. पण मग पब्लिक डायरेक्टच तासात आली, पुढून आडवी झाली. त्यामुळे थोडा दबला बैल स्टेज पाशी. हा. काय बैलाकडून अजून अपेक्षा, काय सांगते? नाही, काय अपेक्षा त्याच्याकडून, आता अपेक्षा पूर्ण केल्या त्यांनी सगळे. बघा मित्रांनो, आज बैल नसून तो आज परिवाराचा सदस्यासारखा जपला. सुरुवातीच्या काळात चांगला पळाला. मध्यंतरी थोडासा काळ, आता मला माहित असल्यामुळे, माझ्या जवळ असल्यामुळे मला माहिती, मध्यंतरी काळ थोडासा वाईट राहिला होता. त्या काळात कशी काळजी घेतली बैलाची तुम्ही? नाही, काय काळजी म्हणजे एक घरातल्या सदस्याप्रमाणे काळजी घेतली त्याची. त्याला मार लागला होता मागच्या वर्षी, पायाला थोडी दुखापत झाली होती. आणि मग तेव्हापासून दुखापतीतून निघाला आणि बैल गुलालात राहिला. किती वेळ गेला तुम्ही? 5 महिने गेले. 5 महिने. आणि दुखापतीतून उठल्यानंतर कोणत्या मैदानापासून सुरुवात झाली? दुखापतीतून उठला त्यानंतर बिनजोड केल्या. हा 10-15 बिनजोड झाली त्याच्या लगातार. हा त्यानंतर पहिलंच मैदान मग शिल्लेगावला पडलं होतं. हा शिल्लेगावलाच होतं, सलबतपूरला, सायगावची फाटी. सायगावच्या फाटीवरती पडलं होतं. सायगावच्या फाटीवर पडलं हा. होतं. सायगावच्या फाटीवर पडलं होतं. तिथं बैलांनी कडनं पळून 3 का 4 केला होता ना, 3 नंबर केला होता 3 नंबर. कडनं पळून फायनलला. बघा मित्रांनो, आज एवढी मोठी दुखापतीतून उठणं आणि पुन्हा त्या जोशात पळणं आणि पहिल्याच मैदानात पळून गुलालासाठी पात्र होणं. तसेच आपल्यासोबत जॉकी आणि मालक सुद्धा दुराजीभाऊ खडके हे आहेत. बघूया, आज त्या दिवशी मैदानात गाडी हाकायला स्वतः होते. तर बघूया. नमस्कार भाऊ. नमस्कार. कसा आहे आनंद, काय सांगते? आनंद काय, त्याच्यावरती आनंद जाईल त्या मैदानात गुलाल करतो, त्याच्यामुळे काही आनंदाचं असं काही जास्त वाटत नाही. आज आणि जे पारंपरिक मैदान होतं त्या मैदानात आम्हाला मागच्या वर्षीपासून गॅरंटी होती, हा हिंद केसरी कुठंतरी होणार. आणि मी त्या मैदानात गेलो आणि मैदान बघितलं आणि असं वाटलं, कारण बैल लंबा जास्त पळतो.
लांबणीच्या रस्त्याला, आणि 1000+ रस्ता होता. त्याच्यामुळे अशी गॅरंटी वाटली होती की आज आपण इथं राहणार. आज बैल घेतल्यापासून आपणच चालवतो, आपणच हाकता. हो. काय बैलाची खासियत आहे पळण्यात? बैलाची खासियत अशी, त्याने कधी नाराज नाही केलं. समोर गाडी कोणाची असो, काही असो. त्या दिवशी वाटलं होतं थोडं, कारण चिक्या गोटे शेवटी नंबरातले बैल आहे. हो. आज आपण त्यांना टाकलं म्हणजे आपण हिरो नाही झालो, कारण ते शेवटी गुलालातलेच बैल आहे. हो, खूप हा, नामांकित आणि आणि मोठी जोडी आहे. नामांकित आजपर्यंत बैल आहे. आजरामर आणि घोडचा जर विचार केला हां, तर आज आपल्या महाराष्ट्रातलं सोडलं, एक भारतात नंबरवरती. हां. कारण त्याच्यासारखा वेग कोणाला नाही. हो, खरी गोष्ट आणि आहे. चिक्या पण फास्ट पळतो. हो. आणि बाकीच्या पण गाड्या चांगल्या होत्या टॉपच्या त्या सेमीमध्ये. एवढ्या गाड्या असताना मला पण असं वाटलं होतं थोडं, का आज आपण हिंद केसरी नाही होणार. आणि तेवढ्याच टायमामध्ये मला वडिलांचा फोन आला, म्हणे काय गाडी लागली की नाही? म्हणलं सेमी टॉपची लागलेली, त्याच्यामुळे आज काही गॅरंटी नाही. आणि तुम्ही मागचे आहे समजा असं. म्हणलं नाही, तसं काही नाही. म्हणे मग टॉपची तुम्ही लोकांना का म्हणता? म्हणलं नाही, पण टॉपचा सेमी असल्यामुळे थोडी धडधड वाटते. म्हणे हां, हा बिझनेस सोडून द्या. हां. जर तुम्हाला समोर कोणाचे बैल बघून जर धडधड होत असन, हा कशाला करता नाही तुम्ही? म्हणलं ते पण बरोबर आहे. आणि आत्मविश्वास वाढला. आणि मी ती गाडी थोडी वडिलांनी दाट हाणायला सांगितली मला, कारण त्यांना पण खूप जुना अनुभव आहे बैलगाडी क्षेत्राचा. हो. आणि ते पण एक ड्रायव्हर होते सुरुवातीला, आणि बैलगाडा मालक पण. आणि मी गाडी त्यांनी सांगितल्या हिशोबाने हाणली, गाडी लागली. गाडी बघ जास्त अंतराने नाही, 1 फूट भरानच लागली, हां. पण गाडी लागली. बघा मित्रांनो, वडील शेवटी वडीलच असतात. त्यांची खरंच बरोबरी नाही करू शकत. आज एवढ्या आणीबाणीच्या क्षणात अहो, एवढे मोलाचे शब्द देऊन प्रोत्साहन वाढवणं खरोखरच अशी जिद्द वाढवून टाकते, की काही बी करू शकतो. आज नाही, मला वडिलांचं मैदानात पण वाटायला लागलं होतं, कारण मैदानात पण मला भरपूर आपलीकडचे लोक होते, हां, आणि तिकडचे पण भरपूर लोक होते. आणि सगळे म्हणायला लागले होते की हा सेमी थोडा अवघड जाणार तुम्हाला, हां, कारण ह्या सीमेमध्ये ह्या गाडीचा इतिहास आहे. हां, ही गाडी कधी सीमेला मार खात नाही ना. हा जोड एका गोट्यात एका गळ्यात जर आला हां, तर हा कधी गट सीमेला मार खात नाही. हां. त्याच्यामुळे थोडी धडधड वाढली होती. म्हणलं नाही बसणार आपली गाडी. पण पुन्हा अजून आत्मविश्वास वाढला. आणि ज्यावेळेस गाडी मी हाणायला सुरुवात झाली, त्यावेळेसच मला खालीच वाटलं आपली गाडी बसते, कारण खालीच वेग भरपूर लागला होता गाडीला. ज्यावेळेस आपण मागच्या वेळेस भेटलो, त्यावेळेस तुम्ही पण ही गोष्ट तुम्ही पण सांगितली होती, की आपल्या पण बैलाचा हा इतिहास आहे, की आजपर्यंत बैलांनी एक तर गटाला मार खाल्ला असेल, पूर्ण पाकच गटाला गेली मार असेल. खाल्ला असेल, त्याच्यातल्या बैलामुळेच खाल्ला असेल. पण कारण सेमीला आजपर्यंत सेमीला त्यानं बैलाला आजपर्यंत बैल कमी जरी पडला असेल, पण तरी पण त्यानं ओढूनच सीमी लावली असेल, आणि एकट्यानंच लावली असेल. असं भरपूर वेळेस झालं आम्हाला, त्याने एकट्याने सीमी लावली. बाकी सुतात लावू, या हातात लावू, या छकड्याच्या गॅपनं लावू, पण सेमी त्यांना लावलीच. त्याच्यामुळे त्या दिवशी असं काही जास्त वाटलं नाही. आणि ती गाडी पण आपण असं मारलं म्हणजे आपण लगे हिरो झालो नाही आज, कारण ते बी बैल नामांकित आहे. हो नाही, ती बैलाचं हा, त्या बैलाचं रेकॉर्ड खूप मोठं आहे. त्या त्यांनी बैलांचा खूप रेकॉर्ड आपण नाही तोडू शकत, खूप त्यांनी काही कारण त्यांचं करून त्या दाखवलंय. दिवशी समजा आपण टाकलं, पण काही कारण असतो, काही फाटीत जमलं नसन, या काही कारण अजून काही भरपूर गाडी जर पळताना कदाचित भरपूर आपला कारण योग मोठा असतं. असेल त्या हा, दिवशी. या आपलं काहीतरी नशीब त्या दिवशी मार्केटला येण्याचा, अंधारातून उजेडात येण्याचा असेल. काय अनुभव आला त्या दिवशी गाडी हाणताना? अनुभव असा आला, आपल्या स्वतःवर जर विश्वास असेल तर हो. आपण कोणाला टाकू शकतो. आज बैल तुमच्या दावणीला लहान असताना पासून आहे. काय सांगता येईल त्याची खासियत? नाही, खासियत काय नाही त्याची. त्यांना घेतल्यापासून कधी पायऱ्याला अडचण नाही आम्हाला आजपर्यंत. तो ज्यावेळेस सुरुवातीला कमी पळायचा, त्यावेळेस पण 2-2, 3-3 पायरे भेटायचे त्याला. आणि आजपर्यंत पायऱ्याला कधीच अडचण नाही आली त्याला. आणि आम्ही विचार केला आपल्याला हा बैल हाणायचा, हा. तो बैल भेटलाच आम्हाला. त्याचा स्वतः मालकाचा फोन आला होऊन सर. आज मालक आणि जॉकी ह्या दोन पात्र एकत्रित येताना काय बऱ्याच वेळेस पायऱ्याला असं होतं का, की आपण जॉकी असताना त्या गोष्टीची अडचणी येत नाही, असतात? आम्हाला अडचण आलीच नाही. आम्हाला याच्या अगोदर भरपूर बैलाला भरपूर अडचणी आल्या. दुसरे पण वासरे त्यांना पैरे भेटत नाही. पण आज याचा असा इतिहास आहे की याला पैऱ्याला कधी अडचण आलीच नाही. आणि आम्ही ज्यावेळेस स्टार्टिंगला सातारा भागात गेलो, तर आम्हाला आम्ही शेठ आणि शरद शेडमानी हे 2 जण भेटले. तर त्यांच्यापासून त्यांच्याच बैलात पळवलो आम्ही. आमचे 4 मैदान झाले. 4ही मैदान गुलाल केला आम्ही. त्याच्यामुळे त्यांचा पण बैल चांगला पळतो. आणि आमची म्हणजे एका जातीचे बैल झाले दोन्ही. त्याच्यामुळे 4ही मैदान काही अडचण आली नाही आम्हाला.
4 मैदानापासून एकच गाडी पळतीये आणि गाडी हाकायला सारखं तुम्हीच आहे. हो. काय त्या गाडीत पळण्याचं काय गाडीत पळण्याचं वैशिष्ट्य असं आहे, गाडी ती नर मादी पळते, म्हणजे खालतून एक जास्त पळतो, पुढे एक जास्त पळतो आणि तोंड काढाकाडीत पळते ती एकूणाला दोघाला. त्याच्यामुळे असं वाटत नाही का आपण कोणाची शेमीत मार खाऊ. अशी भरपूर टॉपची शेमी लागली तिकडे जाऊन, पण कधी असं वाटलं नाही आपण गाडीला मार खाणार. आज आपण बघतो बहुतांश जास्त पैरे टिकत नाही. एक मैदानात एक पैरा टिकला का दुसऱ्या मैदानात लगेच पैरा फुटत असतो आणि हा पैरा एवढा टिकून पळतोय तो कसा? पायऱ्याचं कसं असतं माहितीये का, बैलापेक्षा आमच्या माणसाचे मन जुळून जास्त आलेले, हा. म्हणजे घरच्या सारखे संबंध झालेले. त्याच्यामुळे पायऱ्या फुटायचं काही अडचणच नाही. आणि आम्ही शेठ सोबत आमचे भरपूर दिवसापासून संबंध आहे. हो. प्रज्वल विटनेर झाले, यांच्यामुळं पायऱ्या काही फुटायचे असे चान्सच नाही. ही गाडी खूपच छान पळते. आता कोणत्या मैदानात पळताना आणि दिसेल? शरद शेठचं पण म्हणणं आहे, आपण 2-3 मैदान मार बी खाल्ला समजा सीमेला, हा. तरी पण ही गाडी आपण पुन्हा पुन्हा हीच पळणार ना. पण आता आम्ही जे आता पुशेगावचं मैदान आलं, हो, त्या मैदानाला आम्ही 3-4 पूर्वी एक जणाला शब्द दिलेला होता. हा. आम्हाला त्यांनी ज्यावेळेस बैलाला मार लागलेला त्यावेळेस बैल दिला, तर त्यामुळे आम्ही त्या बैलात ही आमच्या इकडच्या बैलात पळवणार आहे आता तेवढं पुशेगावचं मैदान, कारण आमचं 4 महिन्यापूर्वी शब्द गेलेला आहे. त्याच्यामुळे ह्याच वेळेस अलग बैलात पळवणार, नाही तर शेगावच्या मैदानात पैरा वेगळा आला. दुसरा हा. अच्छा. कारण ते शब्द दिलेला आपण होता 4 माणसाला. महिन्यापूर्वी शब्द दिलेला होता. शेठच्या आमची झाली होती चर्चा, पण हा, शेठला पण बोललो आम्ही की अगोदरच शब्द बोललो होतो, दिलेला आहे. एवढं मैदान आम्ही नाही देऊ मैदान शकत. नियोजन दुसरं. आम्ही तिथं गटाला मार खाऊ का या गोलाला राहू, पण आम्ही त्या ज्याला शब्दाला शब्द महत्त्व दिला त्यालाच देणार. चला तर खूपच छान आणि माहिती आता दिली. या पुशेगावच्या नंतर भरपूर काही असे टॉपचे पैरे पुशेगाव नंतर भरपूर टॉपच्या पायऱ्यात दिसून येईल. पळताना दिसून येईल. प्रत्येक बैलात बैल पळताना दिसतो. हम्म. आज बैल 3 फेऱ्यात आपल्याला आवडीचं मैदान जर बघितलं तर तुमच्या आवडीचं मैदान कोण? आमचं आवडीचं मैदान, आम्ही याला सेकंडला पण हाणून बघितलं, पण आम्हाला सेकंड आवडत नाही. हा. हे 3 फेऱ्याचं का 3 फेरे बिनजोड ही आमची पहिल्यापासून आवड, त्याच्यामुळं आम्ही 3 फेऱ्यात जास्त, आज बैल नावावर कारण उपाला त्याच्यामध्ये आलाय. आनंद जास्त आहे. तुम्ही गटाला मार खा या हो. सीमेला मार खा, पण त्याच्यासारखा आनंद नाही. कारण 8-10 गाड्या पळणार, त्या 8-10 गाड्यात ज्याची गाडी बसणार त्याचा एक चेहऱ्याचा आनंद बघायचा, वेगळाच आनंद असतो त्याचा. आज आपण टॉपच्या मैदानात पळालो, हिंद केसरी झालो. आज महाराष्ट्रात बी खूप टॉपचे बैल आहे. काय कोणत्या बैलात पळायची इच्छा वगैरे आज सांगता येईल? नाही आहे, आता पळायची इच्छा भरपूर बैलात आहे. ज्या ज्या बैलात इच्छा आहे त्या मालकांची फोन आलेली आहे. तर आता पुशेगाव झाल्यानंतर प्रत्येक टॉपच्या बैलात आपला बैल पळतो. कारण आपण बैलगाडा मालकांचं नाव घ्यायचं, असा कुठलाच बैल नाही की तो टॉपचा नाही. हो. आपण सगळेच बैल कारण top. एक वासरू जर नाही, घेतलं साधं सिंपल, तरी त्याच्या मालकाला ते टॉपच दिसतं. ही गोष्ट तर खरी आहे. त्याच्यामुळं कसं आहे, कोणाचं नाव घेऊन मालकाचं नाव नाही मालका मागच्या बैलाचं मन दुखवणे, कारण नाही. मागचा बैल हा कोणाचाच नसतो. आम्ही ज्यावेळेस याला घेतलं त्यावेळेसच आम्ही दोघांनी विचार केला होता, व याला पळवायचं तर टॉपलाच पळवायचं. कारण आम्ही त्याला पण सांगितलं होतं, तू फक्त पळ, खांदा लाव, शिंग नका लावू, तुला वाटेल तसा बैल देऊ आम्ही. आणि त्याने ते सिद्ध करून दाखवलं. कारण आम्हाला त्याने 2 महिन्यामध्ये डबल महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी केलं. बघा मित्रांनो, एखाद्या मुक्या जनावराकडनं एखादी अपेक्षा ठेवणं आणि ती अपेक्षा पूर्ण होणं हे योग जुळून येणं किंवा आपलं भाग्य समजावं आणि ते भाग्य लाभलंय. गाडी पळते रूपश्री अर्जुन पठाडे, दुराभाऊ खडके या नावानं, आणि हे दोन्ही मालक आपल्या सोबत आहे. आणि मालक आणि जॉकी हे सगळं योग त्यांचं जुळून आलंय आणि बैलांनी त्यांना ही गोष्ट साध्य करून दिली. आज छत्रपती संभाजीनगरचं म्हणा, महाराष्ट्राचं म्हणा, नाव त्यांनी उंचावलंय. आज खरोखरच बैलाकडे बघितलं, त्याची बैलाची ख्याती बघितली तर खरोखरच बैलांनी आज मी स्वतः लहानपणापासून बघतोय, बैल जाईल त्या मैदानात राहते. बैलाला तुम्ही पण चालून बघितलेलं आहे, हो, तर मी स्वतः तुम्हाला जॉकी त्याच्यात काय असल्यामुळं अनुभव आला समजा पळण्यामध्ये? स्वतः जॉकी बाकी बैल असल्यामुळं हाणण्यात आणि याच्यात हाणण्यात काय फरक वाटला पळण्यामध्ये? बैलाची शिस्त सर्वात प्रथम, बैलाचं पळण्याचं असं काही नाही की बैल खूपच तुफान वेगाने पळतो किंवा, पण बैल पळतो आणि शिस्तीनं पळतो, की जे स्टार्ट टू एंडिंग पॉइंट आहे, दर टप्प्यात बैलाची पळण्याची खासियत आणि वाढ. प्रत्येक बैल खालनं तळातनं जरा थोडासा कच्चा निघत असेल, पण प्रत्येक जसं फाटी लंबी होत जाते, बैलाचा पळण्याचा वेग वाढतो व बैलाला, बाजूच्या बैलाला कुठलीच तकलीफ नाही. कुठलीच तकलीफ नसल्यामुळं मग गाडीला पळण्याची शिस्त लागते आणि गाडीला वेग लागतो.
आणि गाडी खूप छान रित्या पळून गाडी राहते, जाईल त्या मैदानात आज बरेचशा ठिकाणी. आणि ज्या ज्या पायऱ्यात आजपर्यंत पळाल्या मित्रांनो, पैरेकरांचे आज बी फोन आहे, आजपर्यंत कोणीच नाराज नाही. खूपच छानरित्या माहिती दिली आम्ही बैलाची. एक पायऱ्या जर पळालो हा तर त्या बैलगाडा मालकाचा असं मन होत नाही की ही गाडी पळव. हा त्याच्या वारंवार फोन येत राहतात का आपण हीच गाडी पळवू, हीच गाडी पळवू. आणि बाकीचे जे बैलगाडा मालक आहे समजा, त्यांची जर पायऱ्यात एकदा पळाली तर लगेच गाडी फुटते. नाही, खरी गोष्ट आहे ना. हा. आता काळ तसा चाललाय, त्याच्यामुळं मालकांची मन स्थिर नाही. सगळ्यांचं कारण जर एक गाडी जर तुम्ही 4 वेळेस पळविली ना तर त्या गाडीचा अनुभव वेगळा असतो. कारण त्यांचे बैलांचे मन जुळणं. नाही, खरी ही गोष्ट खरी आहे. आणि पायऱ्यात सारखं पळाल्यामुळं त्या बैलांचा मेळ येऊन गाडीला चांगली गती लागते. तर त्या बैलासोबत तुम्ही कायम असता. नाही, मला राहाच लागतं, नाही तर दुसऱ्यांना वेड्यासारखं करतो, मैदानावर बैल मारतो सगळं बाकी पोरांना. आज पण योग असा झाला की योगायोग मानाचं मोठं मैदान, आणि त्या दिवशी आपलं जाणंच झालं नाही. त्या दिवशी ते कसं? बहिणीचं लग्न होतं, हा. तर मी माझं कर्तव्य इथं बजावलं, त्यांनी त्याचं कर्तव्य तिथं बजावलं. खर तर जरी बहिणीच्या लग्नात होते, पण मन रावला काय. नाही, शरीर इथं होतं, मन तिथं होतं मैदानावरती. खूप मोठा आनंद आहे. घरच्यांची कशी प्रतिक्रिया? नाही नाही, घरचे सगळे आनंदात असतं, कारण आपल्याला विरोध नाही घरातून या गोष्टीसाठी. ते म्हणते तुझा नाद आहे कर. हा. आपण पण मग आपले कामधंदे उरकून आपलं मैदान आलं का 2 दिवस अगोदर काम आटपून आपलं मैदान. आता हे झालं, आम्ही आहे मैदानावर दोघं जण चर्चेत, पण हा गोठ्यावरती, कारण त्याच्या म्हणजे सगळं त्याचं इथं बैलाचं जे काय असतं गोठ्यावर, हा. ते सगळं त्याच्याकडेच नियोजन असतं. तो बैलाला एक चारा पडद्याआडचा पाणी, हिरो आहे. म्हणजे जे आमच्यापर्यंत जास्त मोलाचा वाटा त्याचा आहे. हा. त्याची पण 2 शब्द घ्या मला. 2 मिनिटं. बैल आता एवढ्या मोठ्या मैदानात राहिलाय, पळालाय, बैलाला मागणी बरीचशी आली असेल. हो, मागणी आली 40-45 लाखापर्यंत मागणी आली, पण म्हटलं होऊ द्या. कुशेगाव घरच्यांना विचारलं, म्हटलं काय डोक्यात नाही सध्या, काय बघ तुझ्या पद्धतीनं, तुला जे योग्य वाटलं ते कर. तर मग कसा विचार आहे आपला? अजून काही निर्णय घेतला नाही, पण एकदा कुशेगाव मैदान बघू. हा. कारण काय असतं, सगळं काही हे नसतं, कारण आपण जरा आता पहिली वेळेस आपल्याला बैल हो. लागलेला आहे, कारण ह्याच्यापासून आपण जरा, कारण आमचा जॉईंट परिवार आहे. हो. 2 पैसे समजा घरच्यांना दिले तर हो. हा नाद आपल्याला कंपल्सरी करू देतील ते. नाही, खरी गोष्ट हा, आहे. आणि जरा याच्यातच झालं ना तर आपले पोत्यात बसण्यावरती काढून देतील घरातून बाहेर. त्यामुळे कसं आहे, आपण सगळ्या समजा गोष्टी द्यायचा आता नाव विचार आहे केलं. आपला. हो आहे, चांगली रक्कम आली, चांगल्या दावणीला बैल जरा गेला की कारण त्या बैलाला पण 1 नंबरात पळवलं पाहिजे त्या हो हो, मालकाने. कदाचित त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. आपल्यापर्यंत जास्त त्यांनी त्याची हे केलं पाहिजे, संगोपन केलं पाहिजे, किंवा त्याचं नाव केलं पाहिजे. कारण आपण पण वारंवार आता इथून सातारा भागात जाऊन मैदान नाही करू शकत, कारण बाकी पण कामं खूप आहे. हा. तर आता त्याने आपले केलं, पण आपल्याला चांगल्या दावणीला बैल जरा गेला तर आपण देऊ. बघा मित्रांनो, सगळंच विचार करणं गरजेचं आहे, आणि ते केलंय पण. बघूया भविष्यात, सध्या तरी आपल्या दावणीला आहे. हा, सध्या आहे. हा. जाईन तो आपल्याच नाही, ज्या मालकाच्या दावणीला जाईल त्याचं पण नावच करण. कारण बैल पहिल्यापासून बैलांनी कधी त्याच्याकडून हार झाली असं कधी झालंच नाही. फक्त पैरेच त्याला, जे आपण समजा दिला, पण पैरेच नंबरातला पैऱ्यात पळायला पाहिजे. नाही, आता एवढ्या रकमेला घेणार म्हटल्यावर बैल तर टॉपला पळणार. आणि येते कर सगळे मित्रांनो, जसा आपण समजा हा खेळ खेळला, ह्या खेळात लागतो मेन मुद्दा म्हणजे पैसा. हा. आणि जो पैसा पुरविणारा जे मागचा समजा बँकेचा मॅनेजर आहे ते आमचे शेठ. किती पैसा लागला, कुठं कोणाला वायदी द्यायचं काम पडलं असेल आम्हाला आजपर्यंत, हा. या कुठं भाड्याला कमी पडले असतील, कुठं पावत्याला कमी पडले असतील, तर त्या पैशात जे लाख मोलाचा समजा जो आलेला पैसा नाही दिला आम्ही त्यांना, पण जो द्यायचा, जो घेण्याचं काम आहे ते यांच्याकडून करतो आम्ही. हे मोठे मित्रांनो, त्याच्यामुळं हा नाद त्यांना आहे ना आवडत नाही. त्यांचं म्हणणं या नादात पैसा खूप जातो. कारण मित्रांनो, हे आज अर्जुन भाऊचे मोठे बंधू, मोठे बंधू आहे. हरण्याचे मोठे मालक आहे. आज तर तुमचा काय विचार आहे समजा या शर्यती बाबतीत? 2 शब्द सांगा. आमचा काही विचार नाही. आज हरण्यासारखा मोठा बलाढ्य बैल आपल्या दावणीला घडला, काय सांगता येईल बैलावर? बैल चांगला आहे. याच्या पूर्वी बी आपल्याकडे बैल होते का? होते. बाकी बैल आता आज हरण्याने एवढा मोठा मान मिळवून दिला. नाही, हरण्या इतका बैल कोणताच पळाला नाही आपल्याकडे. बैल आज आपल्या दावणीला एवढा मोठा घडला, घरी सगळं पण तुम्ही बघा, घरचा स्वभाव कसा आहे हरण्याचा?
चांगला आहे स्वभाव. आज एवढा मोठा मित्र परिवार आहे, आज हरण्यामुळं जुळून आलाय. आज वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्या छोट्या बंधूला एवढा मान मिळतोय, सगळ्या गोष्टी होतात. काय वाटतंय? याच्यातलं आपल्याला काही जास्त नाद नाहीये, यालाच जास्त नाद देतो. हा. पण एक मोठ्या भावाचं कर्तव्य तुम्ही पार पाडताय, की नाही साथ नाही, देताय. आपल्या नादाला समजा त्यांनी कधी विरोध नाही केला, आपल्या जे काय सपोर्ट फुल सपोर्ट बघा वडिलाच्या मित्रांनो, जागेवर आहे घरच्याचा, आपल्यासाठी आज. मित्रांचा, हे आमचे मित्र मित्र आहेत. परिवार, सगळ्यांचा सगळे हा. मित्र म्हणजे दिवशी हरण्यामुळे आणि हरण्यामुळे सगळ्यांचा म्हणजे गावात आज मित्रालाच नव्हे तो गावात बायांना सुद्धा नाद लागला, ते सुद्धा मैदान म्हणजे पोरं बाया सगळे. बघा मित्रांनो, आणि एक जॉईंट फॅमिलीतून हे होणं आणि भावाभावांचं एकीत राहणं आज ही काळाची गरज आहे, आणि ते सारखं दिसून येत नाही. बघा मित्रांनो, बंधुप्रेम आणि लहान भावाच्या नादात आज सहभाग होणं आणि त्याची खुशी वाढवून आज हे, आणि गावकऱ्यांची प्रतिक्रिया बघा मित्रांनो, मित्र असो किंवा महिला मंडळ असो, सर्वांना आपल्या गावातून बैल पळायला जातो याचा अभिमान बाळगतात. सगळेजण मैदानावर मैदान असलं त्या दिवशी सगळे लाईव्ह ला बघणार, खुश होणार, दुसऱ्या दिवशी बैल घरी आला की भेटायला येणार. हा आनंदच खूप मोठा आहे. नाही, हा नाद आनंदासाठीच खेळ आहे, आणि हा खेळ आपण जोपासला पाहिजे, कारण आपल्या परंपरेचा खेळ आहे, शेतकऱ्याशी निगडीत खेळ आहे. आता हा खेळ ट्रेंडिंगला इतका आला की या खेळामुळे पोरं पण आता क्रिकेट, व्हॉलीबॉल हे समजा जे इतर खेळ आहे यात कमी घुसायला लागले. जो कोणी मुलगा जो आता बाकी खेळात घुसण्यापेक्षा मी म्हणतो ह्या खेळामुळे वाईट व्यसनीला जे जात होते तरुण मंडळी, ती त्याच्यातून थोडस वाचून येत. नाही, पण हा पण खेळ पण सावधगिरीने खेळलं तरच खेळ आहे, नाही तर मग आयुष्याचा खेळ व्हायचं पण चान्सेस आहे. असं नाही का खेळ म्हणजे याचे, त्यात सावधगिरीने पण खेळ खेळला गेला पाहिजे. खेळा कोणता काय असाय ना, हा. जर सावधगिरीने खेळला तरच आहे. पण बाकी खेळापेक्षा मी म्हणतो वाईट व्यसनीला जाण्याचा मार्ग हा थोडासा तेवढा आहे, कमी. कारण आपल्या हातून बैलात नंदीची सेवा जर होती. नंदीची सेवा होते, आणि आपण जर नंदीच्या सेवेत गुंतून असलो तर बाकी रिकाम्या गोष्टीला वेळ भेटत नाही. सध्या हारण्यासारखा बलाढ्य बैल आपल्या दावणीला आला, काय कुठून घेतला होता? बैलच म्हणजे असं आहे की आम्ही घेतला होता सिकंदर भाईकून श्याम भैयाला घेऊन दिला होता. आमच्या गावातले आमचे मित्र आहे श्याम चौधरी, जुना गाडा मालक, त्यांच्याकडे पण एक बाहुबली म्हणून बैल पळायचा. बिनजोडला त्या बैलाची गाडीच कोणी मारली होती, त्यांना घेऊन दिला होता वासरू असताना. आम्हीच गेलो होतो बघायला, दुरा भाऊ, मी, श्याम भैया, ऋषी भैया, आम्ही गेलो होतो. मग घेऊन दिला त्यांनी सांभाळला, दुसऱ्यापर्यंत सांभाळला. पण त्यांची मग एकटीच आहे, त्यांना काय असं जास्त भाऊ घेऊ नये ना दुसरे, त्यामुळं शेती 15-20 एकर शेती शेती भरपूर आहे, शेती त्यांना भरपूर. नाद पण भरपूर नाद आहे, पण मग ते म्हणे आता हा आणि- बैल माझ्याकडून आता माझ्या या दुसऱ्या कामानं पळवल्या जात नाही, पण एक काम करा, हा बैल तुम्ही पळवा म्हणे. मग त्यांनी दिला आम्हाला, किंमत ती तुमच्या मनानं काय द्यायचं ते द्या, जशी किंमत ठरली नाही काय नाही, जे द्यायची ते द्या म्हणे. तर त्या ते बैलाला मागणी पण चांगली, 1.5-2 लाखापर्यंत पर्यंत मागणी होत होती त्याला, पण त्याने आम्हाला 36,000 रुपयात बैल दिला. आणि मित्रप्रेमच म्हणतात. मग मित्रप्रेम, मग त्यांनी म्हणजे पैशांनी आम्हाला एक म्हणजे भेटवस्तू म्हणूनच दिला तो बैल. आणि बैल आम्ही त्याची निगा आणि आज पण ते पूर्ण मैदान दिवसभर लाईव्ह बघतात. त्यांचं काही कारण असतो येणं नाही होत मैदानावर, कारण शेती भरपूर आहे, बिझनेस पण मोठमोठे बिझनेस त्यांचे भरपूर, त्या बिझनेसच्या हिशोबाने त्यांचं येणं होत नाही, त्यामुळे ते घरूनच बघतात लाईव्ह. आणि घरून गट काढला, शेमी काढला, फायनल झालं, प्रत्येकी दिवसभरात 3 त्यांचे फोन, सकाळी फोन करणार, कोणत्या गटात आहे, कोणत्या शेमीत आहे, गट काढला, शेमी काढला की लगेच कारण फोन करणार. आम्हाला जितका आनंद होतो त्याच्यापर्यंत जास्त आनंद त्यांना होतो बैल एक परिवार म्हणूनच त्यांनी तुम्हाला बैल हा, दिला. म्हणजे एक भेटवस्तू म्हणून दिली मित्राला. हा, आणि तो मित्राचा नसून आपलाच आहे याच्या आशेनं ते बैलाचं आज सगळं बघत असतं. हो, सारखं म्हणजे खूप वारंवार आनंद, तुम्हाला म्हणजे आम्हाला कमी आनंद इतका आनंद त्यांना होतो बैलात. खूपच छान गोष्ट आहे. आज जर बैल एखाद्याकडे दिला, जर तो पळणारा असला, नामांकित असला, तर सारखी चर्चा होत असते. पण एक वासरू देणं आणि तो टॉपला जाईपर्यंत त्याला तसं सहकार्य करणं, हे खरंच मालकाचं त्यांनी मोठं दिला मन म्हणजे आम्हाला अभिमान वाटला, कारण त्या पिरियडला आज 2 लाखाच्या बैलाला मागणी होती, हा. 36,000 देणं साहजिक गोष्ट नाही, कारण नाही, कोणाला खूप मोठी गोष्ट आहे. हा पैसा हा सगळ्यात मोठा आहे. हा ते म्हणे नाही मला द्यायचं नाही म्हणे, बाहेर हा जवळच पळाला पाहिजे म्हणे, आणि आपलं नाव मोठं करीन म्हणे, हा मला अशी गॅरंटी म्हणे याच्यावर. खूपच छान. कारण की आज बैल कुणी कुणाला एवढं मागणी असताना कमी पैशात देत नाही. आणि त्यांनी खरंच एक मित्रप्रेम पाळलं, आणि त्या मित्रप्रेमाला तुम्ही खूप उंचावलं. आज त्यांचं नाव पण समोर आलं.
आज त्यांना पण खूप आनंद वाटेल. हो, आनंद तर आहे त्याला, क्षणोक्षणी आनंदच वाटतो त्यांना. आजच नाही, त्यांना प्रत्येक मैदानात बैल बोलावा, ते पण भेटले तर बोलत राहते, बैल फक्त आपला गुलालात राहिला पाहिजे. नियोजन चांगलं करायचं आणि बैल गुलालात ठेवायचं. नियोजन करता आपल्यासोबत धुराभाऊ आहेत. यांनी आज खूप वर्षानुवर्ष गाडा पळवत आहेत आणि मालक पण असल्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका चांगली निभावून आज बैलाचं नाव खूप उंचावलंय. त्याच्यासाठी खरंच मानावं लागेल, कारण की एखाद्या बैलाला घडवताना सगळ्यात मोठा हात असतो जॉकीचा, आणि जॉकी म्हणून आणि मालक म्हणून दोन्ही गोष्टीत त्यांनी त्यांची खूप चांगली भूमिका निभावली. हो, कारण पहिल्यापासून बैल म्हणजे शिकवल्यापासून लहान वासरू असल्यापासून तेच त्यांच्याच हातावर चालतो नाही, बैल. बैल खूपच छान आज बघतोय आपण, की बैलाचं खूप संगोपन तुम्ही चांगलं केलंय. मैदानात बैलाचं पळवण्याचं काम किंवा बैलाला शिस्त लावण्याची काम त्यांनी केली. खूपच छानरित्या बैल ठेवलाय आपण. नाही आहे, कारण घरातल्या सदस्याप्रमाणे जपतो आपण त्याला. हो. त्याला काय असेल ते टायमाच्या टायमावर वेळेच्या वेळी भेटत असत. धन्यवाद मित्रांनो. आज दुराभाऊंनी, अर्जुन तात्यांनी आपल्याला वेळ दिला व आपल्या चॅनल मार्फत हरण्याची मुलाखत दाखवण्याचा योग आला. याच्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद.